100 दिवस पूर्ण झाले बिग बॉस मराठी सीझन 6चे. कसा होता हा प्रवास? काय काय अनुभव घेतला विशाल कोठी यांनी या प्रवासातून? अरे खूप अवघड होता हा सीझन. बिग बॉस पण बोलले, की बिग बॉसच्या इतिहासातला हा सर्वात अवघड सीझन होता. हं, तर प्रवास एवढं सोपं नव्हतं. खूप अडचणी आलीत, खूप उतार-चढाव आला. जीवनासारखं होतं. हं. बेसिकली हा प्रवास जीवनासारखं होतं. माझ्यासाठी थोडं जास्तच अवघड होतं, कारण टोळी तर बनवली, हं. पण एक-एक करून टोळी तुटली हो. सगळे सोडून गेले आणि एकटा पडलो. आणि एकटा लढलो आणि जसं माझ्या एवीचे एक लास्ट लाईन होतं, माझं जे एवी दाखवलं त्याच्यात, की तुम्हाला असं वाटलं की तुम्ही पडलात, पण तुम्ही पडलात नाही, तुम्ही लढलात. तर क्या बात तसंच है! होतं माझी जर्नी आणि खूप मजा आली. पण मला ना एक कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं ना, की टोळी बनवण्याची तुझी स्ट्रॅटेजी काय होती? की ही टोळी अशा पद्धतीने निवड कशा पद्धतीने झाली टोळीची? हे दिस अ व्हेरी गुड क्वेश्चन. हं, कारण मी जेव्हा आत गेलो ना, मला माहीत होतं की मी मराठी भाषी नाहीये हं. आणि सगळेच तिथे मराठीमध्ये नोन आहेत. पण सगळ्यांचं मला काम आहे. मला मी तुला मध्ये इंटरप्ट करतो फक्त, की तू मुंबईतला मुलगा आहेस. तू मुंबईत जन्माला आलेला आहेस. मराठी माणूस आहेसच तू, कारण महाराष्ट्रीयन आहेसच. कारण जो कोणी मुंबईत जन्माला येतो ना, तो खऱ्या अर्थाने मराठीच असतो. अरे खूप बरं वाटलं कारण या ऐकून. मुंबईचा इतिहास आहे, की या महाराष्ट्राला ही मुंबई सहजासहजी नाही मिळाली आहे. खूप हुतात्म्यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे आणि तू नेहमी एक आहे तुझं त्या बाबतीत एक हो, हो, हो. असतोस तू खूप, ॲक्टिव्ह खूप. सोशली सुद्धा या बाबतीत. खूप अभिमान आहे मला. हं, कारण मी नेहमी बोलतो, की ही माझी जन्मभूमी आहे, ही माझी कर्मभूमी आहे. हं, मी जन्माने, कर्माने, मनाने महाराष्ट्रीयन आहे. आणि इथे जे दिलंय ते महाराष्ट्रानेच दिलंय. मी हं, महाराष्ट्राच्या बाहेरच खूप कमी गेलोय. हं, तर काय होतं ना, जर महाराष्ट्राच्या लोकांनी मला महाराष्ट्रीयन नाही मानलं, तर कोण? मी दिल्लीला जाऊन तर दिल्लीवाला होणार नाही. हं. बंगलोरला जाऊन बंगलोरचा होणार नाही. हेच माझं सगळं जे आहे ते महाराष्ट्रच आहे. आणि म्हणून खूप असं थोडं पण असं मनात होतं, की माझं सरनेम कोटियन आहे. बाकी सगळे महाराष्ट्रीयन आहेत तिथे. म्हणून कदाचित माझ्यासाठी खूप अवघड होणार, मला वेगळं ठेवलं जाणार, पण तसं काही झालं नाही. हं. उलट सगळ्यांनी लोकांचं प्रेम मिळालं हो, तुला, हो, हो, रसिका हो. आणि प्रेक्षकांचं. खूप, खूप, खूप आभार आहे. म्हणून हे एक डाउट होतं फक्त मनात. हं, आणि मग तिथे गेल्यावर मला असं वाटलं, की आधी मी एक ग्रुप बनवतो. हं, आपल्या माणसांचा एक ग्रुप बनवतो आणि मग बघूया. कारण मला एक साथ भेटेल. हं, इथे मी आलोय, कोणच मला एवढं हिंदीत जेव्हा गेलो होतो सगळे ओळखत होते मला. मराठीत एक राकेश ओळखत होता, दीपाली ओळखत होती, सोनाली ओळखत होती. त्यानंतर जे लोकं होती, ते मला एवढं त्यांनी विशाल कोरेलला पाहिलेलं, हं, पण एवढं ओळखत नव्हती. आणि मला असं वाटलं, की मी ग्रुप बनवतो आणि हे ग्रुप जेव्हा बनवायला सुरुवात केली, मला जर पाहिजे असतं, तर राकेश बापट, दीपाली, सोनाली यांचं ग्रुप बनवलं असतं. जास्त फेमस, मला ओळखतात म्हणजे. पण मी हं, तसं केलं नाही. हं, मला एक म्हणजे ट्रस्टचं ग्रुप पाहिजे होतं, भरोश्याचं ग्रुप पाहिजे होतं आणि ही 5 लोकं एकत्र आली. मी त्यांना नाही घडवलंय. म्हणून मी बोलतोय, की टोळी भलेही मी चालवली आहे, पण ती घडवली मी नाहीये. 5 लोकं राधा, हं. रोशन, रुचिता, अनुश्री आणि मी हे एकत्र आलो आणि ते मुठ्ठीसारखं एकत्र झालो आणि स्ट्राँग झालो. तर मी त्यांना एकत्र आणलं नाहीये. ते आले टोळीत, एक फॅमिली बनली आणि मी नेहमी बोलत आलोय, की टोळी ही एक भावना आहे. ती कधीच नाही संपणार. जेव्हा मराठी बिग बॉस सीझन 6चं नाव घेतलं जाईल, तेव्हा टोळीचं नाव कोणीही विसरणार नाही. हे तू ग्रँड फिनालेला फिनाले. पण बोलला होतास. पण टोळीच्या त्या सदस्यांनी, तुझ्या साथीदारांनी तुला तशी साथ दिली असं तुला वाटतं का? जेव्हापर्यंत होते तेव्हापर्यंत दिली आणि अनुश्रीने तर एंडपर्यंत दिली. हं, कारण शी वॉज अ पार्ट ऑफ द प्लॅन. सोडण्यात पण हा आमचा प्लॅन होता. हं. अनुश्री आणि मी डिसाईड करून तिने टोळी सोडली. ती परत आली, ते पण प्लॅन्ड होतं. तर बाकी लोकांनी साथ द्यायचं कारण त्यांना चुगली पण आमचीच दाखवली हो. म्हणजे असं एक 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 टाईम असा आलेला, की जो पण चुगली रूममध्ये जात होता, ते बाहेर आल्यावर मी बोलत होतो, सगळे विचारत होते, "कोणाची?" मी बोलले, "माझी, माझी, माझी. मी आहे हिरो. आज जे पिक्चर चालू आहे त्याच्या हिरो मीच आहे." तर मला म्हणायचं की टोळी जेव्हा फुटायला सुरुवात झाली, पहिली राधा गेली. मग काय झालं टोळी थोडी डगमगली का? जो बाहेर जातो त्याच्यामध्ये आपलं काहीच हात नसतं यार. कारण ते त्यामुळे कसं शेवटी एक ग्रुप असतो ना. तू म्हणाल की मुठ्ठी आहे. मुठ्ठी म्हणजे या 5 मुठ्ठीमध्ये समजा एक एक बोट जरा निकामी झालं, तर कशा पद्धतीने ती मूठ परत बांधली जाणार?
मूठ परत बांधता येत नाही. हं. पण जे आहेत ते नेमकं प्रयत्न करतात, की आपली एकत्रता, आपली युनिटी नाही तुटावी आणि तसंच केलं आम्ही. कारण जे आतून जेव्हा आम्ही जर आतून तुटलो असतो, तर वेगळी गोष्ट असती. पण जर प्रेक्षकच त्यांना बाहेर काढतायत, व्होटिंगमुळे ते बाहेर जातायत, त्याला थांबवू शकत नाही. तर आधी राधा तेच तेच बोलतो ना, ही जर्नी माझ्यासाठी सर्वात डिफिकल्ट होती. कारण मला तर एक-एक करून तोडलं. आधी राधा गेली, मग रोशन गेला, मग मग रुचिता गेली. तर माझ्याबरोबर कोणच नव्हतं. मी तर एकटाच होतो. पण एकटा काफी होतो. तर ठीक आहे. नाही पण टोळीमधून जेव्हा रोशन गेला, कारण रोशनची त्यावेळेला अवस्था ना थोडी कन्फ्युजिंग होती. हं, हं. त्या कन्फ्युजनमुळे रोशन कदाचित बाहेर गेला असं वाटतं का तुला? मला रोशन खूप साधा भोळा माणूस आहे हं. आणि खूप हत्तीसारखा आहे तो. तो चेस गेम बोर्ड असतं ना त्याच्या हां. हत्तीसारखा आहे. तो सरळच सरळ चालणार. चालतो. हां. तो आडावेगळा अनुश्री जी आहे ती उंटासारखी आहे. ती तेढीच चालणार. तिरकी चालते. ठीक आहे. अ, अ, रुचिता जी होती ती घोड्यासारखी होती. ती ढायघर चालायची. दीड असं पाव, सरळ ते अडीच तेच पाव. जाते आणि मी वजीरसारखा होतो. मी सरळ पण जाणार, आडवा पण जाणार, सगळीकडे जाणार. रोशनला हा गेम कदाचित समजलाच नाही. तो खूप चांगला आहे हा गेमासाठी. गेम करणं, स्ट्रॅटेजी करणं, प्लॅनिंग करणं त्याला येत नाही. हं. तो खूप भोळा एक महाराष्ट्रातला भोळा माणूस असतो ना, तसा आहे. आणि म्हणूनच मला टोळीमध्ये टोलीमध्ये होता तेव्हा बाहेर गेला, टोळीमुळे बाहेर गेला, मला खरंच माहीत नाही. कारण जेव्हा हे सगळे एक-एक करून जात होते, मला कधी असं वाटायचं कधीतरी, की यार माझ्या बरोबर आहेत म्हणून तर नाही बाहेर जातायत. कारण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, की मी इथून गेम खेळायचो, पण नाती इथून बनवायचो. तर इथून वाईट वाटायचं त्यांच्यासाठी, की माझ्या बरोबर आहेत म्हणून तर वाईट नाही बाहेर नाही जात आहेत. मग एकटा बसून विचार करायचो, की आता मला नाती नको आहेत. कारण माझ्याबरोबर जो येतो तो बाहेर जातो. का जातो, कशासाठी जातो मला माहीत नाही. कारण मी तर प्रामाणिकपणे मी रोशनला 2दा उमेदवारी दिली आहे. रुचिताला कॅप्टन्सीची उमेदवारी दिली आहे. अनुश्रीला कॅप्टन्सीची उमेदवारी दिली आहे. तर मी तर माघारच घेतलाय. हं. त्यांनाच पुढे केलंय. पण तरी जेव्हा ते बाहेर जात होते, त्यांचं इंडिव्हिज्युअल गेम नाही दिसत होतं आणि टोळीलाच नेहमी बोलायचे आणि टोळीलाच असं बोलायचे, की तुमचं इंडिव्हिज्युअल काय म्हणजे जे दुसरं ग्रुप होतं त्यांचं इंडिव्हिज्युअल गेम कसं दिसायचं, ते काय करायचं हे माहीत नाही. पण जेव्हा असं बोललं गेलं तर वाईट वाटायचं. मग एकटं पडलो आणि मग विचार केला, की ठीक आहे ना, मी तर आहे ना, मला काढून दाखव. ते विचार आला, की ठीक आहे ना, सगळ्यांना काढलं ना, आता मला काढून दाखव.